Hello dear student. Hello dear student. I am Mr. Balaji Ingri. I welcome you on my YouTube channel. Dear student, now we are going to learn Pro Section 1.1 and Astrologer's Day written by R.K. Narayan. In our previous video, we have seen about icebreakers and brief introduction about the author. Today we are going to learn about a text. Dear student, An Astrologer's Day is a short story written by R.K. Narayan. So let's go through the text. Punctually at midnight, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie cells, a square piece of cloth with obscure mystic chart on it, a notebook, and a bundle of palmyra writing. तर पहा काय सांगलं आहे आपल्या रायटरनं. पंक्च्युअली अगदी वेळेवर ॲट मिड डे म्हणजे एकदम भर दुपारी. ही ओपनड हिज बॅग, त्याने त्याची बॅग उघडली. अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट, स्प्रेड आउट पसरून ठेवले त्याचे जे व्यवसायाची जे काही साधनं होती, इक्विपमेंट म्हणजे साधनं, त्याच्या व्यवसायाशी निगडीत असलेली सगळी साधनं त्यानं काय केली, आपल्या समोर पसरून ठेवली. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कौरी सेल्स. आता त्या साहित्यामध्ये काय होतं, एक डझन कवड्या होत्या, कौरी म्हणजे कवड्या, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ, आणि एक कापडाचा चौकोनी तुकडा होता, विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट ऑन इट, आणि त्या कापडाच्या चौकोनी तुकड्यावर काय होता, ऑब्स्क्युअर मिस्टिक गूढ असा एक चार्ट होता, एक तक्ता होता त्याच्यावर. अ नोटबुक, एक वही होती. अ बंडल ऑफ पाल्मायरा ट्री, आणि काय होतं त्याच्याजवळ, एक पाल्मेरा ट्रीचं एक बंडल होतं. पाल्मेरा ट्री म्हणजे पाम नावाचं झाड असते, त्याच्यावर पूर्वीच्या काळामध्ये काय केलं जायचं, लिखाण केलं जायचं. आणि असं पाल्मायरा ट्रीचं एक बंडल होतं लिहिलेलं. अशा प्रकारे हे सगळं साहित्य त्यांना अगदी वेळेवर भर दुपारी मांडलेलं होतं. ही सगळी त्याची प्रोफेशनल इक्विपमेंट होती. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश. आता पहा त्याचं ते फोरहेड म्हणजे कपाळ. आता इथे शब्द दिला आहे रिस्प्लेंडेंट. रिस्प्लेंडेंट म्हणजे एकदम चमकणारं, ब्राईट आहे की नाही, पाहिजे दिलंय ब्राईट. ब्राईट असं चमकणारं त्याचं कपाळ होतं, आणि त्या कपाळावर काय होती, सॅक्रेड ॲश, पवित्र अशी राख, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, आपली इभित म्हणतो, आणि ते इभत त्याच्या कपाळावर त्यानं लावलेली होती. आणि त्याचं कपाळ कसं होतं, एकदम चमकदार, त्याच्यामुळं दिसत होतं. अँड वर्मिलियॉन अँड हिज आईज स्पार्क्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आता पहा, आणि त्याच्या चेहऱ्यावर काय होतं, जसं सॅक्रेड ॲश होती तसं वर्मिलियॉन होतं. वर्मिलियॉन म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, सिंदूर म्हणतो, जो कसं असते लाल असते, रेड, शेंदूर. आणि ह्या सगळ्या याच्यामुळे त्याचे डोळे कसे दिसत होते, हिज आय स्पार्क्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची अशी ॲबनॉर्मल म्हणजे असामान्य असं त्याच्या चेहऱ्यामध्ये एक तेज दिसत होतं. अबनॉर्मल म्हणजे असामान्य, नॉर्मल म्हणजे सामान्य. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर अ कस्टमर. आणि हे त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या दिसणारं तेज, त्याच्या चेहऱ्यावर लावला सिंदूर, आणि त्याच्या डोळ्यामधली ज्या दिसत असलेली जी शाईन म्हणजे एक प्रकारची चमक, हे कशावरून दिसत होती, हे सतत ग्राहकाला शोधत असल्यामुळं तो नेहमी काय करायचा, आपल्या ग्राहकाला शोधायचा, आणि हे सगळ्या गोष्टीमुळे त्याची नजर एकदम चमकदार शायनिंग झाली होती. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ड कम्फर्टेड. आणि ह्या सगळ्या त्याच्या चेहऱ्याच्या ठेवणीमुळं, त्याच्या नजरेमुळं, त्याचे जे सिम्पल क्लायंट म्हणजे ग्राहक, साधे सामान्य त्याचे ग्राहक काय करायचे, टूक टू बी प्रोफेटिक लाईट अँड फेल्ड कम्फर्टेबल. आता इथं प्रोफेटिक म्हणजे भविष्य सांगणारं, प्रेडिक्टिंग म्हणजे भविष्याविषयी सांगणारं, आणि
त्याचे जे साधे ग्राहक होते ते सगळे साधे सुधे त्याचे ग्राहक, सामान्य ग्राहक काय करायचे, त्यानं सांगितलेल्या भविष्यामुळं ते स्वतःला कम्फर्ट फील करायचे, म्हणजे स्वतःला सुसह्य त्यांना वाटायचं, थोडंसं त्यांना समाधान ह्या आपल्या ॲस्ट्रॉलॉजरच्या भविष्यामुळे त्यांना वाटायचं. अशी त्याची ती साधी ग्राहक होती आणि याच्या भविष्याच्या सांगण्यामुळे त्यांना समाधान मिळायचं. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली, आणि त्यांच्या डोळ्यांच्या जी पॉवर होती ही एक वाखाणण्याजोगी होती. इन्हान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे. आता पहा, तर त्याच्या डोळ्याची जी काय होती आपलं पॉवर होती ती काय होती, एक विचार करण्याजोगी होती, वाखाणण्यासारखी होती. आणि इन्हान्स्ड म्हणजे काय, इन्क्रीज वाढली होती त्याच्या डोळ्याची पॉवर. कशामुळं, बाय देअर पोझिशन, त्यांना ठेवण होती डोळ्याची. कशी होती, प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन, त्यांचे दोन्ही डोळे कुठे ठेवले होते. आता आपले दोन्ही डोळे कुठं असते, डोळे जागेवरच असते तर माणसाचे प्रत्येकाच्या, तसं त्या भविष्यवाच्या चे डोळे सुद्धा, ॲस्ट्रॉलॉजरचे डोळे सुद्धा सामान्य माणसासारखेच होते. परंतु इथं काय सांगलं, वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड. पहा, पेंटेड फोरहेड, पेंटेड म्हणजे रंगवलेलं, त्याचं फोरहेड म्हणजे कपाळ कशानं रंगवलेलं होतं, त्याच्यावर सॅक्रेड ॲश होती आणि वर्मिलियॉन सिंदूर होता त्याच्या चेहऱ्यावर, आणि त्याच्यामुळं त्याचं चेहरा काय होला, फोरहेड त्याचं कपाळ रंगवलेलं होतं. अँड द डार्क विस्कर्स विच स्टीम्ड डाऊन हिज चिक्स. आता पहा, त्याच्या डार्क विस्कर म्हणजे त्याच्या मिशा, आणि त्याच्या मिशा कशा झाल्या होत्या, त्याच्या गालावून खाली आलेल्या होत्या, आहे की नाही. त्याच्या अशा एकदम दाट अशा मिशा होत्या, आणि त्या मिशा थोड्याशा गालाच्या खालच्या साईड झुकलेल्या होत्या. डाऊन ही चिक्स म्हणजे गाल. इव्हन अ फॉल्ट विट्स आईज वूड स्पार्कलिंग इन अ सच सेटिंग. आणि अशा प्रकारचे इव्हन अ हाफ विट्स आईज, आणि त्याचे असे जे डोळे होते, ते जे डोळे होते काय केले होते, ठेवलेले होते, आणि त्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं तेज वाटत होतं, प्रखर वाटत होतं, आणि त्याच्या ग्राहक शोधण्याची ती नजर होती. अशी त्याची डोळे विशिष्ट जागी ठेवल्यामुळं काय होतं, एक प्रकारचं त्याचे वेगळे त्या डोळ्यामध्ये एक प्रकारची वेगळं इन्हान्स्ड कन्सिडरेबली, म्हणजे एक प्रकारची जादू वाटत होती, एक प्रकारचं त्याचा प्रभाव त्याच्या डोळ्याचा वाटत होता. आणि इतर माणसाप्रमाणे त्याचे डोळे ठेवले होते, परंतु त्याचे डोळे कसे होते, रंगवलेले कपाळ आणि झुपकेदार मिशाच्या मध्ये त्याचे डोळे होते, ज्या मिशा काय होत्या, गालावर थोड्याशा झुकलेल्या होत्या. टू crown the effect he wound a saffron colored turban around his head. टू क्राऊन म्हणजे येतं मुकुट. क्राऊन म्हणजे काय, मुकुट, आपण राजमुकुट पाहतो नाही तसं. परंतु इथं काय सांगलं, टू क्राऊन द इफेक्ट, हे सगळं आणखीन वाढवण्यासाठी त्याच्या डोक्यावर काय होतं, वाऊंड शाफ्रॉन कलर्ड टर्बन. टर्बन म्हणजे काय, आपण पगडी म्हणतो. शाफ्रॉन म्हणजे भगव्या रंगाची, शाफ्रॉन कलर म्हणजे भगवा रंग, आणि ह्या सगळ्यावर मुकुट चढवणारं, या सगळ्यावर आणखीन तेज निर्माण करणारं, या सगळ्यांची शोभा वाढवणारं आणखीन दुसरा इफेक्ट काय होता, की त्याच्या डोक्यावर काय होती, एक पगडी होती, आणि तिचा कलर कसा होता, भगवा होता, शाफ्रॉन होता, आणि याच्यामुळं आणखीन त्याचं तेज हे उठून दिसत होतं, आणखीन त्याच्या सौंदर्यात भर पडलेली होती, म्हणजे तो आणखीन उठावदार दिसत होता. पीपल धिस कलर स्कीम नेव्हर फेड, आणि त्याची ही कलर कॉम्बिनेशन होतं हे कधीच फेल जात नव्हतं, कधीच ते निष्फळ जात नव्हतं, कारण की येणारे लोक त्याच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होत होते. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम as bees are attracted to cosmos or दहलिया स्टार्क्स. आता पहा, इथं लेखकाने एक उदाहरण दिलं आहे. काय म्हणतो, ज्याप्रमाणे बीज मधमाशा कॉस्मॉस आणि दलियाच्या फुलाकडे काय होतात, आकर्षिल्या जातात, तसंच याचा हा पेहरावा, याचं हे ॲटिट्यूड, त्याची पर्सनॅलिटी पाहून हे ग्राहक, त्याचे सामान्य ग्राहक काय करायचे, भविष्य पाहण्यासाठी मधमाशासारखे त्याच्याकडे आकर्षिल्या जायचे. ही सॅट अंडर द बोज ऑफ स्प्रेडिंग टॅमॅरेंट ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. टॅमॅरेंट म्हणजे चिंचेचं, आणि तो कसं कुठे बसला होता, अंडर बो म्हणजे फांदी खाली, एका लांबलचक अशा पसरलेल्या फांदी खाली, तो चिंचेच्या झाडाच्या फांदी खाली बसलेला होता, आणि काय होतं, फ्लँक्ड ऑन द साइड ऑफ, आणि
तेथूनच त्या चिंचेच्या झाडाच्या एका बाजूनच काय होता, एक रस्ता जात होता आणि तो रस्ता कुणीकडे जात होता, टाउन हॉलकडे जात होता. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि अशा प्रकारे ती जी जागा होती अनेक गोष्टीनं काय झाली होती, वैविध्यपूर्ण काय झाली होती, एक प्रकारची ती जागा सगळ्या बाबतीनं आकर्षित झालेली होती. अशी एक रिमार्केबल, एक उल्लेखनीय अशी ती जागा होती. सर्जिंग, आता सर्जिंग म्हणजे इथं काय, वाढलेले, सुजलेले, इन्क्रीज झालेले. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. आणि या रस्त्यावर काय व्हायचा, तो रस्ता कसा होता, नॅरो पाथ होता. आणि सर्जिंग क्राऊड, मोठ्या प्रमाणात गर्दी असायची तिथे. ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन, गर्दी ये जा करत होती. दिस नॅरो रोड, रोड कसा होता, छोटा जरी असला तरी काय होता, फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत या छोट्या रोडवर मोठ्या प्रमाणात माणसांची नेहमी काय करायची, ये जा असायची. म्हणजे अतिशय वर्दळ त्या ठिकाणी होती. आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी आपला ॲस्ट्रोलॉजर बसलेला होता. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. आता पहा, तिथं काय होते, अनेक प्रकारचे ट्रेड अँड ऑक्युपेशन, म्हणजे विविध प्रकारचे व्यवसाय आणि उद्योग तिथं होते. आणि हे सगळे उद्योग आणि व्यवसाय कसे असायचे, तिथं होते अलॉंग इट्स वे, त्याच ठिकाणी होते. आणि कोणकोणते होते, मेडिसिन सेलर, औषधी विक्रेते, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक. पहा, तिथं काय होता, चोर बाजार सुद्धा होता. म्हणजे लोखंडी वस्तू आणि भंगार काय केलं जायचं, तिथं विकलं जायचं, चोरून आणलेलं. मॅजिशियन, जादूगार होते तिथं. अँड अबोव्ह ऑल, आणि हे सगळेच होते. अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ. आता ऑक्शनर या शब्दाचा अर्थ आहे इथं लिलाव. आणि लिलाव कसा व्हायचा, चीप क्लोथ, स्वस्त कपड्यांचा तिथं मोठ्या प्रमाणात काय व्हायचा, लिलाव व्हायचा. हु क्रिएटेड इनफ डिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि अशा प्रकारे हे सगळ्या प्रकारचं जे वातावरण होतं तिथल्या त्या शहराला, त्या गावाला काय करायचं, अट्रॅक्ट करायचं. आणि अशा प्रकारचे वातावरण तिथं नेहमी असायचं. तिथं मोठ्या प्रमाणात डिन ऑल डे, म्हणजे तिथं दिवसभर काय असायचा, गोंधळ चालू असायचा, गजबजलेलं ते ठिकाण असायचं. नेक्स्ट टू हिम इन होशिफोरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड groundnut who gave his wear a fancy name each day, calling it Bombay ice cream one day and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. आता पहा, आता ॲस्ट्रोलॉजरच्या समोरच काय असायचं, एक होशिफोरसनेस. आता पहा, होशिफोरसनेस म्हणजे आवाजाचा गोंधळ असायचा. याच्या समोरच आवाजाचा खूप मोठा गोंधळ असायचा. कारण तिथं काय होते, वेंडर म्हणजे विक्रेते. कशाची विक्रेते, फ्राईड ग्राउंडनट. फ्राईड म्हणजे तळलेली भाजलेली, ग्राउंडनट म्हणजे आपल्या शेंगा, भुईशेंगा आपण ज्याला म्हणतो. आणि असे हे ग्राउंडनट, शेंगदाणे तिथे तळलेले भाजलेले विकले जायचे. आणि तो माणूस काय करायचा, नेहमी होशिफोरस असायचा. म्हणजे तिथं नेहमी गर्दळ असायची आणि तिथं त्याच्या शेजारी काय असायचं, तो बसलेला असायचा. हु गेव हिज वेअर म्हणजे त्याचा माल, त्याचा मालच. त्याच्या मालाला तो काय करायचा, नेहमी वेगवेगळी, दररोज वेगवेगळी नाव द्यायचा, फॅन्सी नाव द्यायचा. आणि तो काय म्हणायचा, एके दिवशी कॉल इट बॉम्बे आईस्क्रीम. एके दिवशी तो आपल्या शेंगदाण्यांना, तळलेल्या शेंगदाण्या, भाजलेल्या शेंगदाण्यांना म्हणायचा हे बॉम्बे आईस्क्रीम आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचा अँड नेक्स्ट डे दिल्ली आलमंड, हे दिल्लीच्या बदाम आहेत म्हणायचा. अँड ऑन थर्ड डे राजाज डेलिकसी, आणि तिसऱ्या दिवशी काय म्हणायचा, ही राजाची मेजवानी आहे, हे राजाचं चविष्ट पदार्थ आहे. अँड सो ऑन अँड सो फोर्थ, अँड पीपल फॉक टू हिम. आणि अशा प्रकारे त्याच्या मागे पुढे नेहमी काय असायचं, गर्दी झालेली असायची. अशा प्रकारे आणि कितीक नावानं तो आपल्या या मालाला काय करायचा, संबोधित करत असायचा. कोण, तो वेंडर, विक्रेता, ग्राउंडनं टिकणारा. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ हिज क्राऊड डेलीड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. आणि पहा, आता इथं एक शब्द दिला आहे, डॅली म्हणजे वेळ घालवणे. आणि तिथं शेंगदाणे खायला आलेली माणसं काय करायचे,
considerable portion of his and considerable portion of his crowd dallied before the astrologer too. आता पहा, ती शेंगदाणे खाल्लेली माणसं मुद्दाम होऊन काय करायचे, बराच वेळ आपला काय करायचे त्या ॲस्ट्रॉलॉजर सोबत सुद्धा घालायचे, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर सुद्धा ते जाऊन बसायचे. द ॲस्ट्रॉलॉजर transacted his business by the light of flare which crackled and smoked up above the ground at heap nearby. आता पहा, आता ॲस्ट्रॉलॉजरचा जो व्यवसाय असायचा, तो ॲस्ट्रॉलॉजरचा व्यवसाय कशाच्या उजेडात चालायचा, कशाच्या भरोश्यावर चालायचा. हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर. आता फ्लेअर या शब्दाचा अर्थ आहे आपला, काय म्हणतो आपण त्याला, फ्लेअर म्हणजे ते एक प्रकारचं, त्याला काय अर्थ आहे आपल्या, एक काय म्हणतो आपण मराठीत एक शब्द आहे त्याला, फ्लेअर म्हणजे कंदील, ब्लेज, ब्राईट लाईट आहे की नाही, कंदील. आणि त्या कंदिलाच्या ज्वाला म्हणजे त्या कशा ज्वाला, क्रॅक्ड अँड स्मोक्ड अप अबाव द ग्राउंड, म्हणजे जे शेंगदाणे भाजण्यासाठी जो जाळ असायचा तिथं, त्याला ज्वाला, कंदील नाही ज्वाला, त्या ज्वालाच्या भरोशावर, त्या ज्वालाच्या उजेडावर आपल्या या ॲस्ट्रॉलॉजरचा व्यवसाय चालायचा. ते ज्वाला कशा होत्या, क्रॅकड, तडतड करणाऱ्या, तिथून धूर निघायचा आणि तो धूर त्या ग्राउंड नटचा हिप म्हणजे शेंगदाण्याचा जो ढग असायचा त्या ढगावून तो असं चाललेला दिसायचा. आणि त्याच्या उजेडाच्या भरोशावर त्या ग्राउंड नटवाल्यांच्या, त्या फ्लेअरच्या, त्या ज्वालांच्या, ब्राईट लाईटच्या उजेडावर आपल्या ॲस्ट्रॉलॉजरचा व्यवसाय चालायचा. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू फॅक्ट that it did not have the benefit of municipal lighting. आता पहा, या जागेचा आणखीन एक काय होतं म्हणजे एन्चॅन्टमेंट. या जागेचं आणखीन एक काय होतं, त्या जागेचं आणखीन एक भर पाडणारं वैशिष्ट्य असं होतं की तिथं काय नव्हती, डिड नॉट हॅव बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. तिथं म्युनिसिपल म्हणजे महानगरपालिकेची लाइटिंग नव्हती, आणि महानगरपालिकेची लाइटिंग नसल्यामुळं त्या जागेचं गूढपणा, त्या जागेचं वेगळेपणा, त्या जागेला वेगळं असं वलय तिथं काय झालं होतं, जादुई वलय त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेलं होतं. कशाचं देणं होतं ते, म्युनिसिपालिटीनं तिथं लाईट दिली नव्हती, लाईटचा कुठलाच खांब नव्हता. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. आणि ते ठिकाणाला मग उजेड कुठे मिळायचा, तर दुकानामध्ये असलेल्या लाईटावर ते ठिकाण चालायचं. तिथं उजेड कुठला होता, दुकानाच्याच लाईटचा, म्युनिसिपलचा कुठलाच लाईट तिथं नव्हता. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट. आता पहा, आता हिसिंग म्हणजे आवाज, हिसिसचा आवाज करणे, तर तिथं काय होते, 1 किंवा 2 असे गॅस लाईट होती, म्हणजे गॅस बत्त्या होत्या. सम हॅड नेकेड फ्लेअर स्टक ऑन पोल्स. आणि काही ठिकाणी काय होत्या, फ्लेअर्स म्हणजे इथं मशाल, आणि तिथं काय होत्या, काही मशाली होत्या. ते कशा होत्या, उघड्याच होत्या, आणि ते काय होत्या, खांबाला बांधलेल्या होत्या, लटकवलेल्या होत्या. मशाल असते आणि त्या मशालीचा उजेड मिळत असतो, त्याच्यावर तेल किंवा रॉकेल टाकलं जाते आणि ते उजेड देत असते. लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट स्ट्रक ऑन पोल्स, सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प. काही जणांकडे ओल्ड सायकल लॅम्प होते, म्हणजे सायकलवर चालणारे दिवे. 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर. 1 किंवा 2 काय लोक ॲस्ट्रॉलॉजर सारखे होते, आपल्या भविष्यकारासारखे. मॅनेज्ड विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. त्यांची स्वतःची लाईट नसली तरी, म्हणजे त्यांच्याकडे कंदील नव्हता, त्यांच्याकडे कुठली मेणबत्ती नव्हती, त्यांच्याकडे कुठला फ्लेअर म्हणजे काय नव्हते, आपण मशाल नव्हती, तरीही ते आपला व्यवसाय इतरांच्या लाईटवर काय करायचे, चालवायचे. असे 1-2 लोक ॲस्ट्रॉलॉजर सारखे होते. इट वॉज अ बिवाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आता पहा, बिवाइल्डर म्हणजे गोंधळात टाकणारी पोझिशन, कन्फ्यूज करणारी पोझिशन. आणि काय होती, ह्या सगळ्यांची लाईट, मशालीचा लाईट, ओल्ड सायकल लॅम्पचं लाईट, दुकानातली लाईट, आणि ही लाईट काय करायची होती, क्रिस क्रॉस एकमेकांमध्ये मिसळायचे, आणि त्यांच्या ज्या सावल्या व्हायच्या त्या सावल्या काय करायच्या, आपल्याला मुव्हिंग शॅडोज म्हणजे हलणाऱ्या सावल्या दिसायच्या. ॲक्च्युली सावली काय असते, आपल्या मागं पडत असते, म्हणजे लाईटाच्या विरुद्ध दिशेला. तर इथं इकडून लाईट असतात, तिकडून लाईट असतात, म्हणून कोणाची सावली इकडं, एका ग्राहकाची सावली इकडं, एका ग्राहकाची सावली तिकडं, आणि या सावल्यामध्ये काय व्हायचं,
क्रिस क्रॉस व्हायचा आणि सगळं गोंधळात पाडलं जायचं, बिवायडरिंग, कन्फ्यूज होऊन जायचं माणूस. धिस suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. आणि हे सगळं वातावरण ॲस्ट्रॉलॉजरला सूट झालेलं होतं, परंतु एक साधी गोष्ट होती की जेव्हा तो सुरुवात त्याने केली होती त्याच्या जीवनाची, तेव्हा त्याला ॲस्ट्रॉलॉजर व्हायचं नव्हतं. अँड ही न्यू नो मोर of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself the next minute. आता पहा, सुरुवातीला त्याला ॲस्ट्रॉलॉजर व्हायचं त्याचा कुठलाच विचार नव्हता आणि त्याला आपल्या जीवनात पुढच्या मिनिटाला काय होणार होतं हेच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे तो दुसऱ्याच्या जीवनात काय, दुसऱ्याच्या भविष्यात काय घडणार आहे हा तो कसा सांगू शकला असता याची त्याला फारशी जाणीव नव्हती. ही वॉज as much a stranger to the stars as were his innocent customer. आता पहा, कस्टमरला काय म्हटलं आहे ते इनोसंट, आणि तो काय म्हणतो, आपला लेखक काय म्हणतो, आर के नारायण, ॲस्ट्रॉलॉजर सुद्धा काय होता, स्ट्रेंजर होता. स्ट्रेंजर म्हणजे अनभिज्ञ, त्याला माहिती नव्हती कशाची, स्टार्स म्हणजे नक्षत्र, ग्रह, तारे याची त्याला कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती, नॉलेज नव्हतं. ज्याप्रमाणे त्याच्या ग्राहकांना त्याचं काहीच नॉलेज नव्हतं, त्याचे ग्राहक कसे होते, इनोसंट होते, त्याचप्रमाणे ॲस्ट्रॉलॉजर सुद्धा ग्राहकाच्या त्या स्टारच्या बाबतीत, ग्रह ताऱ्यांच्या नक्षत्राच्या बाबतीत त्याला कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती. येट ही सेड things which pleased and astonished everyone. That was more matter of study, practice and shrewd guesswork. आता पहा, सगळ्या गोष्टी त्याच्या बाजूने व्हायच्या, कारण काय असायचा, तो लोकांना प्लीज करायचा, खुश करायचा. आणि तो खुश कशाच्या भरोशावर करायचा, त्याचा अभ्यास, त्याला सराव झाला होता. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्या सरावानं तो परफेक्ट झाला होता. श्रूड गेसवर्क, पहा तो खूप धूर्त होता आणि तो एकदम अचूक असा अंदाज बांधायचा आणि आपल्या ग्राहकांना तो पटवून द्यायचा. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर. परंतु एक गोष्ट मात्र खूप खरी होती की प्रामाणिक माणसाच्या कष्टा एवढंच ॲज एनी अदर, आणि जसं एक प्रामाणिक माणूस दिवसभर जो काम करतो त्याच प्रकारे. And he deserved the wages he carried home at the end of a day. आता वेजेस म्हणजे काय, कमाई. आणि ज्याप्रमाणे प्रामाणिक माणूस दिवसभर काबाड कष्ट करून आपले पैसे कमवतो, आपले वेजेस, आपला मोबदला मिळवतो, त्याचप्रमाणे हा आपला ॲस्ट्रॉलॉजर सुद्धा त्याच्या व्यवसायाशी खूप प्रामाणिक होता आणि त्याच्यातून त्याला मिळणारा जो मोबदला तो सायंकाळी आपल्या घरी तो घेऊन जात असे. तर आपण इथं थांबू. डिअर स्टुडंट, टुडे वी विल स्टॉप हिअर the remaining part of this short story and astrologer's day we will see in our next video. So take care, do your study regularly. Thank you so much.